नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयानुसार जे लाभार्थी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे अशा लाभार्थ्यांसाठी ही अपडेट अतिशय महत्त्वाची आहे। संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते मान्यता देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यातर्फे घेण्यात आलेला 17 मे 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, तुम्ही जर प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत हप्ते घेत असाल, अनेक लाभार्थ्यांचे हप्ते बंद झालेले आहे, त्या लाभार्थ्यांचे हप्ते कोणत्या कारणास्तव बंद झालेले आहे अशा लाभार्थ्यांना या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती समजून घ्या, किंवा जे लाभार्थी आतापर्यंत सलग हप्ते घेत आहे अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संदर्भ क्रमांक 1 व 3 अन्वये सुरू केली आहे। सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार संदर्भ क्रमांक 6 अन्वये आयुक्त कृषी यांचे स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक व सदर योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या खर्चासाठी 81 स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे या बँकमध्ये उघडलेली आहेत। सद्यस्थितीत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक 10 अन्वये सदर योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकरता जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त कृषी यांच्या स्तरावर सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यासाठी प्रस्ताव शासनात सादर केला आहे। तर मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये जे लाभार्थी लाभ घेत आहे अशा लाभार्थ्यांसाठी काय माहिती आहे हे समजून घ्या। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकरता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आम्हाला खाते उघडायचे आहे का? आम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत ऑलरेडी लाभ घेत आहोत, परंतु मित्रांनो हे लक्षात ठेवा, या ठिकाणी दुसरा जो काही पॉइंट आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्हाला सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांच्या स्तरावर आयुक्त कृषी यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तुम्हाला खाते उघडायचे नाही तर हे जे खाते आहे ते म्हणजे जे लाभार्थी अपात्र आहे, जे लाभार्थी नोकरीला आहे, जे लाभार्थी पीएम किसान योजनेमध्ये पात्र नसून सुद्धा लाभ घेत आहेत, आयकर भरत आहेत, ज्यांच्या नावे हे पैसे सलग जमा होत आहेत अशा लाभार्थ्यांकडून आता वसुली केली जाणार आहे। त्यांचा जो परतावा आहे तो परत मिळवण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्ही जर खरोखर पात्र असाल, तुम्हाला सलग आतापर्यंत हप्ते मिळत असतील, जे लाभार्थी अपात्र आहे तरी सुद्धा लाभ घेत आहे अशा लाभार्थ्यांकडून आतापर्यंत मिळालेले सर्व पैसे वसूल केले जाणार आहे। आणि जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये विनाकारण अपात्र झालेले आहे अशा लाभार्थ्यांना जे थांबलेले हप्ते आहेत ते थांबलेले हप्ते त्यांना परत देण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर आल्यानंतर या ठिकाणी एक नवीन ऑप्शन दिलेला आहे। या ऑप्शनच्या मदतीने आता तुम्ही जर पीएम किसान योजनेमध्ये विनाकारण लाभ घेत असाल, म्हणजेच अपात्र असून सुद्धा लाभ घेत असाल, तर यामधून तुम्ही माघार घेऊ शकता, म्हणजेच व्हॉलंटरी सरेंडर ऑफ पीएम किसान बेनिफिट। तर मित्रांनो, ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। ही आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।